दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या अमरावतीतल्या माला पापळकर या तरुणीनं इतिहास घडवलाय। महाराष्ट्र शासनाच्या सेवेत मालाची लिपिक आणि टंकलेखक पदी निवड झालेली आहे। MPSCनं घेतलेल्या परीक्षेत तिनं हे यश मिळवलं। विशेष म्हणजे परिस्थितीवर मात करत तिनं ही कामगिरी केली आहे। अंध असलेली माला 20 वर्षांपूर्वी जळगाव रेल्वे स्थानकात बेवारस आढळली होती। तिला तेव्हा अमरावतीतल्या अचलपूर तालुक्यातील अंबादास पंत वैद्य दिव्यांग बेवारस बालगृहाकडे सोपवण्यात आलं होतं। तिथं तिनं आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि आता तिची सरकारी सेवेसाठी निवड झालेली आहे। मेहनतीच्या जोरावर यशाची माळ प्राप्त करणारी माला इतरांसाठी आता प्रेरणास्थानी आहे। हे यश मिळवण्यासाठी मला रोज 10 घंटे अभ्यास करावा लागत होता। मी मोबाईलवर यूट्यूबवर व्हिडिओ ऐकून अभ्यास केला आहे। या अभ्यासात मला सुरुवातीला कसा अभ्यास करावा, एक्झाम्स कसे असतात, या प्रत्येक गोष्टीची अडचण होत गेली। कारण पाटील सरांच्या कॉन्टॅक्टमध्ये असल्यामुळे मला पाटील सर खूप मार्गदर्शन करत होते। त्यांनीच मला रायटर वगैरे सगळं दिलं होतं परीक्षेसाठी। माझी जिद्द होती की MPSC परीक्षा उत्तीर्ण व्हावा आणि ती जिद्द आज पूर्ण झाली, त्याचा मला अभिमान आहे।